नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा दरवर्षी हजारो बँक अधिकारी घडवल्यानंतर टीम सारथी या वर्षी म्हणजे 2026 मध्ये एक नवीन इनिशिएटिव्ह घेऊन येत आहे. खूप मोठी सरप्राईज त्या केसमध्ये टीम सारथी तुम्हाला देणार आहे. ही सरप्राईज काय असेल किंवा नवीन इनिशिएटिव्ह काय असेल, त्याचा पर्पज काय असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला राहुल सर सांगतीलच. पण आपली जी नवीन बॅच आहे ती 15 जानेवारी 2026 ला चालू होते, सकाळी 7:30 वाजता. ह्या बॅचमध्ये लिमिटेड ॲडमिशन असतील, लिमिटेड त्या केसमध्ये तुम्हाला सीट्स असतील, पण त्या विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी टीम सारथी या नवीन इनिशिएटिव्हच्या माध्यमातून करून घेणार आहे. तर हे इनिशिएटिव्ह काय असेल, याचा पर्पज काय असेल, या सगळ्या गोष्टी राहुल सर तुम्हाला सांगतील आणि त्याच्यानंतर मी त्या बॅच बद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगेल. तर यानंतर सर कंटिन्यू करतील. चलो हॅलो आणि हाय. आजचा जो व्हिडिओ आहे हा मी म्हणेल प्रत्येकाने शेवटपर्यंत बघाच, कारण काळाची गरज काय ती गरज ओळखून टीम सारथीची हा नवीन इनिशिएटिव्ह घेऊन येत आहे. मग या संदर्भात जसं अक्षय सर म्हणले की इत्यंभूत माहिती जी आहे ही मी तुम्हाला डेफिनेटली देणारच आहे. पण त्यापूर्वी जसं सरांनी सांगितलं की 15 जानेवारीपासून 15 जानेवारीपासून आपण ही नवीन बॅच चालू करतोय. 15 जानेवारी 2026 नवीन वर्षामध्ये एक नवीन आशा घेऊन, एक नवीन दृढनिश्चय घेऊन काहीतरी नवीन आपण करतोय आणि डेफिनेटली मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की पुढच्या वर्षभरामध्ये तुम्हाला याचे मोठे बदल दिसतील. सो हे नेमकं काय आहे याबद्दल तर सांगतोच आहे. तर 15 जानेवारीपासून ही बॅच सुरू होणार आहे आणि या बॅचचे जे ॲडमिशन्स आहेत हे एकदम लिमिटेड असणार आहेत. तत्पूर्वी या व्हिडिओचा जो फ्लो आहे तो नेमका कसा असेल की सुरुवातीला मी काय बोलतोय, जसं आपण आत्ता बोललो की डेट आणि टाईम 15 जानेवारीपासून आपण ही बॅच चालू करतोय आणि या बॅचचा टायमिंग असेल सकाळी 7:30 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत. त्यानंतर नवीन इनिशिएटिव्ह काय असेल, त्याचा पर्पज काय आहे, लिमिटेड ॲडमिशन, लिमिटेड बॅचेस असा आपण काय येऊन येतोय, पण नेमकं लिमिटेड ॲडमिशन म्हणजे किती ॲडमिशन, लिमिटेड बॅचेस म्हणजे किती बॅचेस, या संदर्भात इत्यंभूत माहिती. त्यानंतर टीम सारथी जी आहे, सारथी एज्युकेशनच का आणि सगळ्यात महत्त्वाचं बँकिंगच का, या दोन मुद्द्यावरही मी डेफिनेटली चर्चा करणार आहे. त्यामुळं जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी बँकिंग का करावं या संदर्भात एकदम क्रिस्टल क्लिअरिटी तुमच्या माइंडमध्ये असावी, म्हणून ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाताय तर त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. टीम सारथी आणि रिझल्ट्स, त्यानंतर मग बॅचेसबद्दलची इन्फॉर्मेशन असेल, बॅच कशी परचेस करावी, बॅचमध्ये किती सीट असतील, कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करावं, ऑनलाईन विद्यार्थ्यांनी कसं, ऑफलाईन विद्यार्थ्यांनी कसं, काय काय फॅसिलिटीज मिळतील या संदर्भात त्यानंतर पुढच्या मुद्द्यावर अक्षय सर डेफिनेटली बोलतील. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की जी बॅच आहे ही कधीपासून सुरू होते. बघा बॅच जी सुरू होते ती होते 15 जानेवारीपासून सकाळी 7:30 ते 12 या विषयावर आपण बोललो. आता सगळ्यात महत्त्वाचं या बॅचमध्ये ऑफलाईन स्वरूपात कसं असेल, ऑनलाईन स्वरूपात कसं असेल. बघा आपली ही बॅच आहे ही ऑनलाईन प्लस ऑफलाईन मोडमध्ये, म्हणजे सध्या जसं चालतं तसं हायब्रिड मोडमध्ये चालेल, हायब्रिड मोडमध्ये. मग या बॅचच्या माध्यमातून जो ऑफलाईन विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांना फक्त 250 सीट्स जे आहेत ही लिमिटेड सीट्स आपण केलेत. आपला जो हॉल आहे तो तेवढेच कॅपॅसिटीचा आहे आणि 250 सीट जे आहेत ते आपण डेफिनेटली ठेवले. यापेक्षा आपण कुठलेही जास्त सीट ठेवलेले नाही आहेत किंवा यापेक्षा एकही जास्त विद्यार्थी आपल्याला अकोमोडेट करता येणार नाही आहे. या बॅचचं जे नाव आहे हे AA सिरीज नाव बॅच दिलं आहे आपण, AA सिरीज बॅच 1. आता सर AA सिरीज असं कसं विचित्र नाव दिलं सर. बघा आज आम्ही बघतो की जवळजवळ मागचे 13-14 वर्षांपासून आमचे जे विद्यार्थी जुने विद्यार्थी हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर कार्य करतायत. मग त्यांना सांगायला कन्फ्युजन होतं, अरे मी सारथीचा विद्यार्थी, पण मी कुठल्या वर्षीचा विद्यार्थी हे सांगितल्यापेक्षा अरे मी AA सिरीजचा विद्यार्थी आहे, पुढच्या वर्षी ही सिरीज BB सिरीज असेल, त्यानंतर CC सिरीज असेल, सो दॅट त्यांनाही सांगायला सोपं जाईल आणि तुमच्यामध्ये ते एक बॉन्डिंग जे म्हणतो ना आपण. जसं काल एका विद्यार्थ्यासोबत चर्चा करत होतो तर तो म्हटला की सर आपले जेव्हा जुने विद्यार्थी भेटतात आणि त्यांच्यासोबत आमची जेव्हा चर्चा होते तर त्यांच्यासोबत तो कनेक्ट जो वाटतो ना तो आमच्या रेग्युलर कलिगसोबत वाटत नाही, पण जो आपल्या जुने विद्यार्थ्यांसोबत, आमच्या जुन्या मित्रांसोबत जो कनेक्ट वाटतो तो कनेक्ट कुठून तयार झाला, तो बॉन्ड कुठून तयार झाला आहे, तो जेव्हा आम्ही तुमचे विद्यार्थी होतो तिथून तो बॉन्ड तयार झाला आहे. आणि भविष्यातला हा जो बॉन्ड आहे अजून स्ट्रॉंग व्हावा त्यासाठी आपण या सिरीजचं नावसुद्धा AA सिरीज दिलं आहे, सो दॅट प्रत्येक विद्यार्थ्याला कळेल की अरे हां मी AA सिरीजचा विद्यार्थी, मी BB सिरीजचा विद्यार्थी, म्हणजे लगेच कळेल की अरे हा मला सिनियर आहे, हे मला ज्युनियर आहेत. मग त्या पद्धतीने प्रत्येकासोबत तो एक तुझं बॉन्ड आहे तो डेफिनेटली क्रिएट होईल. ऑफकोर्स आपण एक फॅमिली आहोत,
आणि त्या फॅमिलीला आपल्याला परमनंट सोबत घेऊन चालायचं आहे. ती फॅमिली जी आहे ही शेवटपर्यंत एकमेकांची मदत करू. आपण नेहमी म्हणतो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. तर त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येकाला भविष्यामध्ये एकमेकांची मदत झाली पाहिजे आणि तो एक पर्पज जो आहे डोळ्यासमोर ठेवून या बॅचचं नाव अशा पद्धतीने सो दॅट ही सिरीज आपल्याला पुढे कंटिन्यू करता यायला पाहिजे. बरं, मग ऑफलाईनसाठी फक्त 250 ॲडमिशन आहे. यासाठी तुम्हाला ॲडव्हान्स रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता हे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे पुढे अक्षय सर बोलतील. ऑनलाईनसाठी मात्र कुठलीही लिमिट नाही आहे. पण सर मग ऑनलाईनसाठी तुम्ही लिमिट का नाही ठेवली? बघा, आता पुढे मी तुम्हाला मेंटरशिपबद्दल बोलणार आहे. तर मेंटरशिपमध्ये कसं आहे की यानंतर आपण प्रत्येक विद्यार्थ्यावर प्रत्येक पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करून पर्सनल अटेन्शन देणार आहे. म्हणजे इथं ऑनलाईनमध्ये तुम्ही कितीही विद्यार्थी असू द्या, आम्ही तुमच्यासोबत पर्सनल अटेन्शन मिळेल. प्रत्येक आठवड्यातून तुम्हाला सारथीकडून एक कॉल असेल, अभ्यास कसा चालला आहे, कशा पद्धतीने चालला आहे, काही समजायला अडचण येते का, कुठल्या विषयात काही अडचण आहे का, प्रॅक्टिस कशी चालली आहे, या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला सोल्युशन सारथी एज्युकेशनच्या माध्यमातून मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना तर हे एकदम त्याच्यापेक्षाही पुढे असणार आहे, त्याबद्दल मी पुढे सांगतोच. ठीक आहे, तर हे ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच ए सिरीज बॅच 1 या बॅचचं नाव असणार आहे. पण सर नेमका हा इनिशिएटिव्ह का घेतला बरं? काय गरज होती इनिशिएटिव्ह घ्यायचा? तसं तर आपलं सारथी एज्युकेशनमध्ये दरवर्षी 7-7, 8-8 बॅच चालत होतात, पार 9-10 बॅचेस पण चालत होतात. तर तोच महत्त्वाचा मुद्दा आहे की हा इनिशिएटिव्ह घेण्यामागचा पहिला मुद्दा. बघा, पहिला मुद्दा असा आहे की 2011ला जेव्हा मी स्वतः परीक्षा दिली होती तर माझा तेवढा काही अभ्यास नव्हता. इवन माझ्यासोबतचे बरेच विद्यार्थी असतील, बरेच टीचर असतील, फार काही मोठा अभ्यास नव्हता. पण आम्ही परीक्षेला गेलो आणि परीक्षा पास झालो. रिझन एक होतं, नंबर ऑफ वॅकन्सीज जास्त असायच्या. आज नंबर मोठा आहे, नंबर ऑफ रिक्रुटमेंट जास्त आहेत, पण वॅकन्सीज कंपॅरेटिव्हली कमी आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट डिफिकल्टी लेवल कमी होती. तिसरी महत्त्वाची गोष्ट कॉम्पिटिशन कमी होतं, कारण अवेअरनेसची कमतरता होती. ज्यामुळे काय व्हायचं की सिलेक्शन फार इझिली होऊन जायचं. आज तीच जर परिस्थिती बघितली तर आज विद्यार्थी जवळजवळ वर्षभर तयारी करतात, तेव्हा ते स्ट्रॉंगली तयार होतात. कारण कॉम्पिटिशन वाढली, दुसरी डिफिकल्टी लेवल वाढली, रिक्रुटमेंट वाढल्या, वॅकन्सीज कमी झाल्या. रिक्रुटमेंट म्हणजे एका वर्षात त्यावेळेस फक्त 8-10 परीक्षा व्हायच्या, आता जवळजवळ 15-20 परीक्षा होतात मिनिमम. तर हे एक रिझन आहे की कॉम्पिटिशन वाढले, मुलाकडून जास्त तयारी करून घ्यावी लागेल. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जसं मी सांगितलं की टाइम ऑफ सिलेक्शन. अगोदर 6 महिन्यात 8 महिन्यात कुठल्याही विद्यार्थ्याचं सिलेक्शन होऊन जायचं. आज तेच जर बघितलं तर विद्यार्थ्याला जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष तयारी करण्यासाठी लागतात. आणि याच्यामध्ये योग्य ते मार्गदर्शन प्रत्येकाला मिळतं का? तर प्रत्येकाला योग्य ते मार्गदर्शन पर्सनल अटेन्शन जे म्हणतो ते मिळत नाही. त्याच्यामागचं रिझन असे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नंबर ऑफ स्टुडंट्स जेव्हा इंटेक वाढतो तेव्हा प्रत्येकावर लक्ष देणं तेवढं प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही. म्हणून थोडंसं एक्सक्लुझिव्ह, थोडंसं प्राईम आपण करण्याचा प्रयत्न करतोय की जेव्हा ती एक्सक्लुझिव्हिटी येईल, जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला ते अटेन्शन मिळेल, तेव्हा त्याचा टाइम ऑफ सिलेक्शन डेफिनेटली कमी होणार आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा ऑफलाईन आम्ही चालवायचो, जेव्हा 11 असेल, 12, 2005, 19 पर्यंत, कोरोनापर्यंत, तेव्हा कसं ऑनलाईनचं कुठलंही डिस्ट्रॅक्शन नव्हतं. आता विद्यार्थी काय करतात, याचा व्हिडिओ बघ, त्याचा व्हिडिओ बघ, याचं हे कर, त्याचं ते कर. याच्यामुळे डिस्ट्रॅक्शन जास्त होतं, कन्फ्युजन होतं. अरे याचं थोडं ऐकू, त्याचं थोडं ऐकू, आणि या कन्फ्युजनमुळे आणखी जास्त टाईम लागून जातो. मी नेहमी सांगतो कुठल्याही एका व्यक्तीला फॉलो करा, 100% त्या व्यक्तीवर ब्लाइंडली ट्रस्ट ठेवा. या माध्यमातून तुमचं सिलेक्शन लवकरात लवकर होईल. आणि आता हा विषयच आम्ही संपून टाकला. आम्ही ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना आता इथं दिवसभर इथंच बसून ठेवणार आहे. सकाळी 7:30 ते 12 त्यांची बॅच असेल, त्यांना दुपारी जेवणाचा ब्रेक मिळेल आणि त्यानंतर त्यांनी 2 वाजेपासून पुन्हा इथंच येऊन बसायचं आहे आणि इथंच बसून अभ्यास करायचा आहे. डाऊट क्लिअरिंगसुद्धा तिथंच होईल, होमवर्कसुद्धा आम्ही कंप्लीट करून घेऊ आणि मग त्यानंतर संध्याकाळी 6-7 नंतर त्यांनी घरी निघून जायचं आहे. तर अशा पद्धतीने हा इनिशिएटिव्ह आहे. तर पर्पज ऑफ इनिशिएटिव्ह काय? पर्सनल अटेन्शन. बघा, आम्ही बिलीव्ह करतो आणि मी नेहमी क्लासमध्ये पण म्हणतो की जेव्हा एखादा विद्यार्थी ऑफलाईन क्लास किंवा ऑनलाईन क्लास जॉईन करून पैसे भरतो, तो फक्त पैसे नाही भरत, तो त्याच्या आशा अपेक्षा आमच्यापर्यंत देतो की सर आता मी तुम्हाला माझी स्वप्न तुमच्यापर्यंत दिलेत, आता ती स्वप्न कशी पूर्ण करायची ही जबाबदारी तुमची, आणि ही नैतिक जबाबदारी घेऊन जी आहे हे आम्ही नेहमी वागत असतो. आणि इथपासून पुढं आम्ही ते जास्त स्ट्रॉंगली करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामागचं रिझन असं आहे की फक्त आणि फक्त
विद्यार्थी येणं आणि तो येऊन निघून जाणं ही प्रोसेस नाही ठेवायची आहे. तो आला की त्याची प्रत्येकाची स्वप्न इथं पूर्ण झाले पाहिजे. तो जो ट्रस्ट आपल्यावर ठेवतो तो ट्रस्ट 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे हा टीम सारथी यापूर्वी पण करत आले आणि इथपासून पुढं आणखी चांगल्या एक्सक्लुझिव्ह पद्धतीने आम्हाला ते करायचे. तर हा त्याच्यामागचा बेसिकली पर्पज आहे की प्रत्येकावर पर्सनल अटेन्शन, प्रत्येकाची डाऊट क्लिअरिंग, प्रत्येकावर प्रत्येक विद्यार्थ्याचे हे जे आहेत पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत ते असतील तर प्रत्येक गोष्टीवर कॉन्क्रीट सोल्युशन. सर आम्हाला स्टडी मटेरियल कुठून घ्यावं कळत नाही, आम्ही देणार. सर किती वेळा अभ्यास करावा कळत नाही, आम्ही करून घेणार. सर डाऊट क्लिअरिंग होत नाही, आम्ही करून घेणार. सर पर्सनली लक्ष देत नाहीत आमच्यावर टीचर, आम्ही देणार. तर या प्रत्येक गोष्टी सोल्युशन जे हे देण्यासाठी ही एक्सक्लुझिव्ह प्राईम बॅचेस जे आहेत हे आपण चालू करतोय. मग जसं अगोदरच सांगितलं की नेमकं हा इनिशिएटिव्ह कशासाठी असेल तर आता नेमका इनिशिएटिव्ह काय आहे याबद्दल ऑलरेडी मी तुम्हाला आयडिया दिली आहे की ऑफलाईनमध्ये आपण पूर्ण वर्षभरात मिनिमम 3 आणि मॅक्सिमम 4 बॅचेस चालू करणार. बघा मिनिमम 3 मॅक्सिमम 4 बॅचेस चालू करणार. मोठे आपण प्रयत्न करतोय की जानेवारी आता ही पहिली बॅच असेल, यानंतर मोठी 4 महिने बॅच संपायला लागतात, त्यानंतर पुढची बॅच, त्याच्यानंतर पुढची बॅच. तर मिनिमम 3 मॅक्सिमम 4 बॅचेस असतील सो दॅट आपण आपला मॅक्सिमम टाइम हा रिकामा ठेवावा. कशासाठी रिकामा ठेवावा? विद्यार्थ्यांवर पर्सनली अटेन्शन देण्यासाठी. पण सर ऑनलाईनमध्ये तर अनलिमिटेड बॅचेस आहेत. बघा आम्ही अगोदरही सांगितलं की ज्या इथपासून पुढच्या आपल्या सगळ्या बॅचेस असतील या सकाळी 7:30 ते 12च्या दरम्यान असतील. दुपारी आणि संध्याकाळी आपली कुठलीही बॅच नसेल. त्याच्यामागचं रिझन असे की दुपारचा टाईम हा क्वांट रिझनिंग इंग्लिशचा होमवर्क करण्यासाठी आणि संध्याकाळचा टाईम जनरल अवेअरनेसचे लेक्चर अटेंड करण्यासाठी, ॲग्रिकल्चरचे लेक्चर अटेंड करण्यासाठी असं आपण एक्सक्लुझिव्ह काढून ठेवला आहे सो दॅट विद्यार्थ्यांना दिवसभर एंगेज करून ठेवायचं, त्यांच्याकडून जेवढं जास्त करून घेता येईल. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये असेल, करून घेण्यावर जास्त आपण बिलीव्ह करतो. कारण जेवढा जास्त अभ्यास आम्ही तुमच्याकडनं करून घेऊ. आजही सारथी एज्युकेशन लाच विद्यार्थ्यांची पहिली पसंती काय? कारण सारथी एज्युकेशन तुमच्याकडून अभ्यास करून घेतं. आजही क्लासमध्ये 21, 22, 23, 24 वर्षाचा विद्यार्थी का 28 वर्षाचा विद्यार्थी आम्ही विचार करत नाही. आम्ही म्हणतो होमवर्क केला नाही उडभाषा काढाव्याच लागतील, होमवर्क केला नाही तुम्हाला स्वतःचे कान पकडावेच लागतील, होमवर्क केला नाही क्लासमधून तुम्हाला बाहेरच काढून देण्यात येईल. तर या ज्या गोष्टी आहेत या स्ट्रॉंगली आम्ही आजही विद्यार्थ्यांकडून करून घेतो. म्हणून आजही टीम सारथी किंवा सारथी एज्युकेशन पीकला असण्यामागचं रिझन ते 1 नंबर भारतातली टीम, एवढे हायेस्ट नंबर ऑफ रिझल्ट सारथी एज्युकेशन का देतं? कारण आम्ही तुमच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतो. तर ह्या करून घेण्याचा पार्ट जो आहे हा अजून जास्त एक पद्धतीने एक्सप्लोर करायचा आहे. म्हणून आम्ही सेकंड हाफ जो आहे 12 वाजेपासून पुढं तो कम्प्लीट स्पेअर ठेवला आहे, फ्री ठेवला आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आपल्या संपर्कात ठेवायचं, त्यांच्याकडून जास्तीत जास्त अभ्यास करून घ्यायचा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घ्यायची. बिकॉज आपल्या एक्झाम ज्या आहेत या अल्टिमेटली प्रॅक्टिस बेस एक्झाम्स आहेत आणि जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार सिलेक्शन तेवढ्या कमीत कमी वेळेत होईल हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. सो हा एक इनिशिएटिव्ह आहे. आता जसं मी सांगितलं की ऑफलाईनमध्ये मिनिमम 3 मॅक्सिमम 4 बॅचेस चालतील, ऑनलाईनमध्ये आपल्या बॅचेस चालतील. पण ऑनलाईनचे विद्यार्थी असतील किंवा ऑफलाईनचे विद्यार्थी असतील आपण प्रत्येकाला अटेन्शन देणार, प्रत्येकाला पर्सनल अटेन्शन देणार. ऑनलाईनचे विद्यार्थी असतील गुगल मीटद्वारे तुमची प्रत्येक आठवड्याला एक मीटिंग होईल, महिन्यातून मंथली गायडन्स सेशन आपलं चालतंच डेफिनेटली. मग त्यानंतर ऑफलाईनचे विद्यार्थी असेल तर तुम्ही आमच्या समोर रोज असणार आहे, रोज तुमची डाऊट क्लिअरिंग दुपारच्या सेकंड हाफमध्ये असणार आहे. तिथं आम्ही स्वतः अवेलेबल असेल, डाऊट क्लिअरिंग फॅकल्टी जास्तीत जास्त अवेलेबल असेल. तर हा त्याच्यामागचा एक बेसिक पर्पज आहे की का आणि कसं याबद्दल मला असं वाटतं तुम्हाला पूर्ण क्लिअरिटी आली असेल. बाकी जसं मी सांगितलं की 250 विद्यार्थी घेणार आहे, पण त्या 250 विद्यार्थ्यांना लिमिट जी आहे ती कशा पद्धतीने तुमच्याकडून अगोदर गुगल फॉर्म भरून घेणार आणि त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला पुढची प्रोसेस जेव्हा कॉलिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पूर्ण होईल त्याबद्दल अक्षय सर तुम्हाला डिटेल पुढे बोलतीलच. बरं सर, मग ही जी बॅच आहे या बॅचेसबद्दल आणखी थोडीशी माहिती कशी तुम्ही सांगणार? जसं आम्ही सांगितलं की ऑफलाईनसाठी मिनिमम 3 मॅक्सिमम 4 बॅचेस आपण चालवणार आहे, ज्या पर बॅचमध्ये 250 पेक्षा जास्त ॲडमिशन नसतील, एक्झॅक्ट ॲडमिशन असतील, 250 पेक्षा जास्त एकही ॲडमिशन घेणार नाही. त्यानंतर ही जी बॅच आहे पहिली बॅच जी आहे ही आपण जानेवारीमध्ये चालू करतोय, पुढची बॅच 4-4 महिन्यांची मिनिमम गॅपने त्या पद्धतीने असेल. बाकी ऑनलाईनमध्ये कुठलीही लिमिट नाही आहे. ऑनलाईनमध्ये ज्याला वाटतं सर मला असं माझं मत आहे की सर ऑनलाईनमध्ये ना मला ऑफलाईनमध्ये येणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, मग ऑनलाईनमध्ये मी किती ॲडमिशन घेऊ शकतो? तर ऑनलाईनमध्ये कुठलाही विद्यार्थी किती ॲडमिशन घेऊ शकतो. म्हणजे ऑनलाईनमध्ये असं आपण कुठलंही बंधन नाही ठेवलं की 250 ॲडमिशन असतील किंवा 300 ॲडमिशन असतील. कारण ऑनलाईनमध्ये आपण जो
मार्गदर्शन आहे ते ऑफकोर्स ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. तिथं आपण एका झूम मीटिंगमध्ये 15-15, 20-20 विद्यार्थी, 30-30 विद्यार्थ्यांना घेऊन डिस्कस करू शकतो. 1-to-1 डिस्कशन तिथंही करता येतो. ऑफलाईनमध्ये लिमिटेशन आहे, प्रत्येकाला आम्हाला येऊन भेटायचं आहे, तर तो वेळ देण्यासाठी डेफिनेटली ती एक बंधन जे आहे ती एक लिमिट जी आहे ती आम्ही पाळतोय आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता सर आम्ही बँकिंगच काय करावं, एखादा नवीन विद्यार्थी जो व्हिडिओ बघतोय की ज्याला नाही माहिती की यार मी बँकिंग का करू, काय गरज आहे. सर माझ्याकडे MPSC पण आहे, माझ्याकडे UPSC पण आहे, माझ्याकडे रेल्वे आहे, माझ्याकडे SSC आहे, पण मी बँकिंगच का करू. बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, मिनिमम टाईममध्ये लवकर सिलेक्शन होतं. मिनिमम टाईममध्ये सिलेक्शन होतं. सर मिनिमम टाईम म्हणजे किती, वर्षभर, वर्ष, 1.5 वर्ष खूप झाला. इतर कुठलीही एक्झाम तुम्ही बघा, UPSC असेल, MPSC असेल, सरळ सेवा असेल, राज्यसेवा असेल, त्यानंतर तुमची कंबाईन असेल, MPSC मध्ये सगळं चाललं, त्यानंतर तुमचं स्टाफ सिलेक्शन असेल, रेल्वे असेल, मिनिमम 2-2, 3-3 वर्ष इथं सिलेक्शनला लागतात. त्यामुळं बँकिंग हे कम्पॅरेटिव्हली फास्टेस्ट आणि ट्रान्सपरंट सिलेक्शन प्रोसेस असणारं जे आहे ते एक ऑर्गनायझेशन आहे IBPS, की ज्या माध्यमातून तुम्ही आता फॉर्म निघाले तर पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला जॉब मिळेल. फक्त 6 महिने तुम्ही स्वतःला तयार करण्यासाठी वेळ द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जॉब सिक्युरिटी आहे, हाय ग्रोथ आहे, वर्क लाईफ बॅलन्स आहे, तुम्हाला पाहिजे तिथं पोस्टिंग मिळते. सर मला खेड्यात जॉब करायचं आहे, मिळेल. ऑलमोस्ट तुम्हाला सेमी अर्बन एरियामध्ये जॉब मिळेल, तालुका प्लेसपेक्षाही बऱ्याच खालच्या लेवलला आता बऱ्याच ठिकाणी नॅशनलाइज बँकांच्या ब्रांचेस आहेत, तिथेही मिळेल. सर मला मुंबईत जायचं आहे, मुंबईतही जॉब मिळेल. अक्रॉस इंडियामध्ये तुमची कुठेही ट्रान्सफर होऊ शकते. त्यानंतर एकाच अभ्यासक्रमावर मल्टिपल एक्झाम आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. मागच्या वर्षी 2024-25 मध्ये एका वर्षात 30+ जाहिराती आल्या होत्या आणि यावर्षी जवळजवळ 20+ होऊन गेल्या, 20-22+ झाल्यात. म्हणजे एका वर्षात कमीत कमी 20 जाहिराती ज्या आहेत या कुठल्याही ऑर्गनायझेशन, कुठल्याही फील्डमध्ये येतच नाहीत. म्हणून इथं मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि सिंगल सिलेबस आहे. या एकाच अभ्यासक्रमावर हा पूर्ण सिलेबस पूर्ण एक्झाम जे आहेत या आधारित आहेत. त्यामुळं एक अभ्यासक्रमची तयारी करा, तुम्हाला मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज मिळतील, हाही एक बेनिफिट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सॅलरी चांगली आहे. आज तुम्ही कुठल्याही क्लर्कची सॅलरी बघा 50,000च्या आसपास आहे, ऑफिसरची सॅलरी बघा 70-80 हजारांच्या आसपास आहे. ही स्टार्टिंग सॅलरी आहे. तुम्ही जसं पुढे जाणार तसं तुमचं प्रमोशन असेल, तसं तुमची सॅलरी असेल, हे डेफिनेटली होत जाणार. सगळ्यात महत्त्वाचं, व्हाईट कॉलर जॉब आहे, सोशल रिस्पेक्ट आहे किंवा बँकेत अधिकारी आहे. तर या सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला तर ओव्हरऑल बँकिंग सेक्टर काय करावं, मला असं वाटतं चांगली आयडिया, चांगली क्लिअरिटी तुम्हाला या मुद्द्यांच्या माध्यमातून आली असेल. पण सर बँकिंग करायचंय पण सारथी एज्युकेशन सोबतच का करावं, काय रिझन आहे सारथी एज्युकेशन सोबत करण्यात, बाकी पण आम्हाला क्लास भेटू शकतात सर. हो, पण सारथी एज्युकेशन सारखे निकाल कुठंच नाही भेटणार, सारथी एज्युकेशन सारखी टीम कुठंच नाही भेटणार. कारण सारथी एज्युकेशन फक्त आणि फक्त प्री नाही शिकवत, फक्त आणि फक्त मेन्स नाही शिकवत. सारथी एज्युकेशन कंप्लीट सोल्युशन देतं अंडर वन रूप. प्री एक्झामची तयारी, मेन्स एक्झामची तयारी, इंटरव्ह्यूची तयारी. सारथी एज्युकेशन तुमच्या पाठीशी 1 वर्षाचं नाही आहे. सारथी एज्युकेशनच्या बॅचेस 1 वर्ष असतात, पण तुमची व्हॅलिडिटी जरी 1 वर्ष असली तरी सपोर्ट हा लाईफ टाईम आहे. सपोर्ट हा लाईफ टाईम आहे. आजही विद्यार्थी 2-2, 3-3 वर्षांपूर्वी तयारी करणारे विद्यार्थी कुठे सिलेक्ट झाले असतील, कुठे सिलेक्ट झाले नसतील, कधीही 10 वाजता, 11 वाजता, रात्री 12 वाजता, सकाळी 7 वाजता फोन करतात. सराशी अशी अडचण आहे. आम्ही कधीच नाही विचारत की तू कुठल्या क्लासचा विद्यार्थी आहे किंवा तू कुठल्या बॅचचा विद्यार्थी आहे. आम्ही स्पष्ट सांगतो, ठीक आहे तुला गरज आहे, तू ॲस्पायरंट आहे बाळ, आम्ही तुला सोल्युशन देऊ, हे आमचं आद्य कर्तव्य आहे. तर ही एक सामाजिक जबाबदारी जी आहे ती आम्ही घेऊन चालतोय. पर्सनल काउन्सिलिंग असेल, डाऊट क्लिअरिंग असेल, या गोष्टी तुम्हाला मिळतात. मागच्या 3 वर्षामध्ये, आता रिझल्टबद्दल तर मी बोलतोच, पण मागच्या 3 वर्षामध्ये सारथीनं 4 डिजिट नंबर रिझल्ट दिलेत, 4 डिजिट्समध्ये रिझल्ट दिलेत. म्हणजे मिनिमम 1000, यावर्षी तर 1700-1800 रिझल्ट जे आहेत हे आपले डेफिनेटली होतील. पण ॲव्हरेज आउट जर तुम्ही केलं तर मागच्या काही वर्षांमध्ये, 7 वर्षांमध्ये सारथीने 6000+ रिझल्ट दिले. आणि जे ॲव्हरेज जर तुम्ही काढलं तर पहिल्या सुरुवातीच्या काळात ते कमी होतं, आता हे 1000+चं ॲव्हरेज जे हे मागच्या आपण कोरोनानंतर पासून घेऊन चालतोय. तर डेफिनेटली भारतातली ही एकमेव संस्था आहे जी 1000+ निकाल देते, ते पण लिमिटेड पेरिफेरीमध्ये. बघा नॅशनल लेवलचा एखादा क्लास असेल तो 1000+ रिझल्ट देऊ शकत नाही, तरी त्याजवळ एवढा मोठा बेस आहे.
बट सारथी एज्युकेशन एक लिमिटेड महाराष्ट्रामध्ये रिजनल लँग्वेजमध्ये चालतं, या लिमिटेड पेरीफेरीमध्ये 1000+ निकाल देतं. तर मला असं वाटतं डेफिनेटली एक प्राऊड मोमेंट आहे सारथी एज्युकेशनसाठी, आणि याच्यामध्ये डेफिनेटली विद्यार्थ्यांचा सुद्धा चांगला वाटा आहे, कारण ते विद्यार्थी तयारी करतात, आम्ही जसं सांगितलं तसं ते ऐकतात. स्वतःचे आपले ओन बुक्स आहेत, स्वतःचे आपले ओन प्रिंटेड बुक्स आहेत, स्वतः आम्ही बनवलेत, स्वतः क्वेश्चन्स बनवलेत, सोल्युशन सहित त्याचे बुक्स आहेत, ते तुम्हाला ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना घरी मिळतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण कुठल्याही विद्यार्थ्यांसोबतचं कनेक्ट तुटू देत नाही. तो मंथली गायडन्स सेशनच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत कनेक्ट ठेवतोच, आणि मी तुम्हाला अगोदर आता पण सांगतोय की यापेक्षा आता आणखी जास्त कनेक्ट जो आहे हा मी वाढवणार, मेंटरशिपच्या माध्यमातून असेल किंवा एक्सक्लुझिव्ह बॅचेसच्या माध्यमातून असेल. स्टाफबद्दल तुम्हाला काही सांगायची गरज नाही. आता आपण 2 लेक्चर घेतले IBPS क्लर्क मेन्ससाठी आणि SBI क्लर्क मेन्ससाठी. विद्यार्थ्यांनी बघितलं की महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये पण अशी टीम नाही आहे की जी एवढं चांगलं परफेक्ट सोल्युशन देऊ शकते. त्यामुळं 5 विषय 5 शिक्षक एकदम परफेक्ट सोल्युशन. ॲग्रिकल्चर असेल, जनरल बँकिंग असेल, कुठलाही विद्यार्थी असेल, प्रत्येक सोल्युशन सारथी एज्युकेशनच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळणार म्हणजे मिळणार. म्हणून मी म्हणतो की एव्हरीथिंग अंडर वन रूफ, कम्प्लीट सोल्युशन, कॉन्क्रीट सोल्युशन अंडर वन रूफ. ठीक आहे. त्यानंतर बाकीचा मुद्दा आहे अभ्यासिका असेल, त्यानंतर कम्प्युटर लॅब असेल, हेही ज्या गोष्टी आहेत या डेफिनेटली सारथी एज्युकेशनच्या छत्रछायेखाली तुम्हाला डेफिनेटली मिळतील. म्हणून सारथी एज्युकेशन का जॉईन करावं, तर मला असं वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला आणखी जुने विद्यार्थी पण चांगल्या पद्धतीने सांगतील की सारथी एज्युकेशन का जॉईन करावं. कारण आम्ही आजपर्यंत कुठली जाहिरात नाही केली, विद्यार्थी हीच आमची जाहिरात आहे. कारण विद्यार्थ्याला माहिती आहे की इथं मला परफेक्ट सोल्युशन मिळणार आहे, तर माझ्या ज्युनियरला पण मी इथंच पाठवणार. त्याच्यामागचं रिझन असं आहे की त्यांना तो ट्रस्ट आहे, कारण सारथी हे फक्त नाव नाही, तो एक विश्वास आहे. एवढंच मी सांगेल. चलो पुढे. आता रिझल्टबद्दल जर बोलायचं झालं तर मागच्या 7 वर्षामध्ये सारथीचा जो आलेख आहे तो बघा कसा आहे. पहिल्या वर्षी फक्त 150 निकाल होते, कारण आपली स्थापना झाली होती आणि इनिशियली रिझल्ट्स कमीच होते. त्यानंतर तुम्ही जर पुढचा ग्राफ बघितला 150+, 350+, 600+, 875, आणि 2023 पासून मी अगोदरच सांगितलं की 4 डिजिट नंबर आपण क्रॉस केला, आणि अगोदरही सांगितलं की एवढ्या लिमिटेड पेरीफेरीमध्ये आपला एकमेव क्लास आहे की जो एवढ्या मिनिमम विद्यार्थ्यांमध्ये एवढे मॅक्सिमम रिझल्ट्स काढून देतो. आणि ही परंपरा जी आहे ही पुढचे वर्षानुवर्ष कायम राहील. याच अनुषंगाने आम्ही हा थोडासा बोल्ड निर्णय घेतला आहे, आणि तो घेण्यामागचं रिझन मी तुम्हाला आत्ता यापूर्वी सगळं सांगितलं. बाकी आता जी बॅच चालू होते 15 जानेवारीपासून, याबद्दलची इत्यंभूत माहिती जी ही अक्षय सर तुम्हाला डेफिनेटली देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि जर तुम्हाला हे सत्य चांगलं वाटतंय की हो सर खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे, तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका की हो सर खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि हा डेफिनेटली आम्हाला आवडेल. आमच्या ज्युनियरला पण आम्ही हे सजेस्ट करू, किंवा आम्ही स्वतः याला चांगलं लाईक करतोय, आम्ही डेफिनेटली आम्ही तुमच्यापर्यंत येऊ. तर हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. पुढचा पार्ट अक्षय सरांकडे देतो. तर बघा, नेमका आता ही जी आपली नवीन बॅच असणार आहे तिचं नाव असेल AA सिरीज बॅच 1. AA सिरीज बॅच 1 ही बॅच ऑनलाईन पद्धतीने असेल आणि ऑफलाईन पद्धतीने असेल. बाकी सगळं राहुल सरांनी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं, ऑफलाईन कसं असेल, ऑनलाईन कसं असेल. आता आपल्याला त्याबद्दल अजून डिटेल माहिती पाहिजे. बघा, नवीन बॅच चालू होणार आहे बँकिंग एक्झामसाठीची. बॅचचं नाव असेल AA सिरीज बॅच 1. ही ऑफलाईन पद्धतीने असेल आणि ऑनलाईन पद्धतीने असेल. सोबत जर आपण पाहिलं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धत असेल. नाव सारथी प्राईम. सारथी आता प्राईम फेजमध्ये जात आहे, त्या केसमध्ये आपल्याला बघायचंय. थोडंसं पुढे जर आपण त्या केसमध्ये गेलो, सारथी प्राईम फेज मध्ये जाते. तर आता बघा कोणकोणते सब्जेक्ट त्या केसमध्ये कव्हर होतील, कोणकोणते सब्जेक्ट त्या केसमध्ये कव्हर होतील. सब्जेक्ट फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन कोणकोणते सब्जेक्ट आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड नावाचा सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट त्या केसमध्ये कव्हर होईल. तुमचा पूर्ण गणित हा विषय बेसिक पासून तुम्हाला एकदम ॲडव्हान्स लेवल पर्यंतचा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड त्या केसमध्ये शिकवलं जाईल. लॉजिकल रिझनिंग नावाचा सब्जेक्ट आहे, हा पण सब्जेक्ट कव्हर होणार आहे. इंग्लिश, त्यानंतर जनरल अवेअरनेस, हे 4 विषय सर्वांना असतात. हे 4 विषय क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस हे 4 विषय सर्वांना असतात. सोबत जर आपण विचार केला ॲग्रिकल्चर सब्जेक्ट, ज्या विद्यार्थ्यांचं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झालंय अशा विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर हा सब्जेक्ट सुद्धा शिकवला जाईल. ॲग्रिकल्चर हा सब्जेक्ट सुद्धा त्यांना शिकवला जातील. म्हणजे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटला 5 विषय, बाकी BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग, BCS वगैरे जे काही अदर ग्रॅज्युएशन असेल अशांना हे 4 विषय याच्यामध्ये शिकवले जातील. व्हॉट अबाउट फॅकल्टीज. सर हे सगळे सब्जेक्ट शिकवायला कोण असेल, एक तर मुद्दा लक्षात घ्या.
ऑनलाईनला सुद्धा हेच फॅकल्टी असतील आणि ऑफलाईनला सुद्धा हेच फॅकल्टी असतील. नेमकं कोण शिकवेल? सगळ्यात सुरुवातीला बघा, आपण जर त्या केसमध्ये विचार केला, इकडं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी राहुल मिसाळ सर हे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड शिकवतील, ज्यांचं MSc मॅथ झालेलं आहे. MSc मॅथ सोबत जर आपण पाहिलं स्टेट बँक ऑफ हैदराबाद, आता जी SBI मध्ये कन्वर्ट झालेली स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये फायनान्स सिलेक्शन आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये ऑफिसर म्हणून फायनान्स सिलेक्शन आहे, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट म्हणून फायनान्स सिलेक्शन आहे. मागच्या 13 वर्षापासून शिकवण्याचा अनुभव आहे, म्हणजे 2012-2013 पासून टीचिंग फील्डमध्ये हे स्वतः शिक्षक आहे आणि त्यांचं स्वतःचं बुक आहे अ कम्प्लीट बुक ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. राहुल मिसाळ सर जे तुम्हाला क्वांट हा विषय शिकवणार आहे, त्यांचं इकडं क्वालिफिकेशन आपण मेन्शन केलं आहे. एकदम बेसिक पासून तर एकदम ॲडव्हान्स पर्यंतचं क्वांट हे तुम्हाला शिकवतील. एकदम म्हणजे पार तुम्हाला बेरजा वजाबाक्यापासून चालू करतील तर ते तुम्हाला एकदम ॲडव्हान्स लेवलचं मेन्स लेवलचं क्वांट त्या केसमध्ये शिकवलं जाईल. आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये एक मोठं नाव त्या केसमध्ये राहुल मिसाळ सरांचं आहे, तर ते तुम्हाला क्वांट हा सब्जेक्ट शिकवतील. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो सर, आणि हेच जे फॅकल्टी इथं दाखवले जातील तेच फॅकल्टी तुम्हाला शेवटपर्यंत शिकवतील. म्हणजे पहिल्या लेक्चरपासून शेवटच्या लेक्चरपर्यंत क्वांट शिकवण्यासाठी हेच सर असतील. रिझनिंग बद्दल विचार केला तर ज्ञानदेव वराडे सर जे तुम्हाला रिझनिंग शिकवणार आहे. MBA फायनान्स झालेले मुंबई युनिव्हर्सिटीमधून, UGC नेट क्वालिफाईड आहे, HDFC बँकमध्ये काम केलेलं आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये ऑफिसर म्हणून फायनान्स सिलेक्शन आहे, LIC मध्ये AO म्हणून फायनान्स सिलेक्शन आहे, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये फायनान्स सिलेक्शन झालेलं आहे ऑफिसर म्हणून. 15 वर्षापासून शिकवण्याचा अनुभव आहे. 2010-2011 पासून टीचिंग फील्डमध्ये, बँकिंग जेव्हा 2011 चालू झालं तेव्हापासून पायोनियर आपण ज्याला म्हणतो हे ज्ञानदेव वराडे सर ते सुद्धा ऑथर आहे लॉजिकल रिझनिंग प्रॅक्टिस बुकचे. आणि बँकिंग सेक्टरमध्ये अशी एक्झामच नाहीये जी एक्झाम वराडे सर पास झालेली नाही. बँकिंग सेक्टरमध्ये अशी कुठलीही एक्झाम नाही जी ज्ञानदेव वराडे सर पास झालेली नाही. एवढ्या नंबर ऑफ एक्झाम ते पास झालेले आहे. आणि रिझनिंग हा विषय एकदम शून्यातून एकदम चांगला कसा शिकवायचा किंवा एकदम शून्यातून एकदम झिरोपासून त्या मुलाला हिरो कसं करायचं हे एकदम वराडे सर तुम्हाला त्या केसमध्ये शिकवतात. आणि एकदा वराडे सरांकडून तुम्ही रिझनिंग शिकले त्यानंतर रिझनिंग शिकण्याची तुम्हाला पुन्हा कधी गरज पडत नाही. फायनल सिलेक्शन होईपर्यंत पुन्हा रिझनिंग हा सब्जेक्ट पाहण्याची गरज पडत नाही. एवढा मोठा हातखंड त्या केसमध्ये ज्ञानदेव वराडे सरांचा रिझनिंग मध्ये आणि सगळ्यात मोठा म्हणजे 15 वर्षांचा अनुभव ह्या पिरियडमध्ये वराडे सरांचा आहे, जे तुम्हाला लॉजिकल रिझनिंग हा सब्जेक्ट शिकवतात. त्यानंतर इंग्लिश बद्दल विचार केला तर खलीद अहमद सर म्हणून इंग्लिश आहे, MBA फायनान्स त्या केसमध्ये झालेलं आहे कॅनडा युनिव्हर्सिटीमधून. सोबत 10 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव यांना पण आहे. बाकी वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दल मेन्शन केलेल्या, त्यांनी इकडं काम पण केलेलं आहे. 9 वर्षाचा बँकिंग सेक्टरमध्ये इंग्लिश शिकवण्याचा अनुभव आहे. अजून वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन कंपन्यांमध्ये ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांनी काम केलंय. आता या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर इंग्लिश ही एक तर लँग्वेज आहे, ही लँग्वेज कशी समजून घ्यायची, ह्या लँग्वेजचं कसं सोल्युशन काढायचं, याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं, कसं करायचं, तर ह्या टेक्निक त्या तुम्हाला शिकवतात. कारण हा सब्जेक्ट नाही मानता येणार, इंग्लिश हा सब्जेक्ट ही एक लँग्वेज आहे. आणि ह्या लँग्वेजवर नेमकं ती लँग्वेज कशी समजून घ्यायची, प्रॉपर तिला कसं अंडरस्टँड करायचं आणि त्याच्यानंतर कसं त्याचं सोल्युशन काढायचं, त्या प्रत्येक प्रश्नाला कसं टॅकल करायचं, त्यातला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजलाच पाहिजे का, नाही जरी अर्थ समजला तरी आपण त्याचं उत्तर काढू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी खलीद अहमद सर तुम्हाला शिकवतील. त्यांच्या पाठीमागं पण जवळपास 10 वर्षांचा टीचिंगचा अनुभव तुम्हाला आहे, त्यांना आहे. सोबत गेलो जनरल अवेअरनेस हा सब्जेक्टवर. मी स्वतः तुम्हाला जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट शिकवतो. अक्षय चोळके इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे पुणे युनिव्हर्सिटी मधून. जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवेल. 7 वर्षापासून 2019, 20, 21, 22, 23, 24, 25 मागच्या 7 वर्षापासून GME शिकवतो. आणि महाराष्ट्रातले ऑलमोस्ट सगळेच विद्यार्थी हे सारथी एज्युकेशनकडे असतात जनरल अवेअरनेससाठी. एक मोठं नाव त्या केसमध्ये जनरल अवेअरनेसमध्ये आपलं आहे. आणि जनरल अवेअरनेसचं एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीचं एक बुक आहे, ते बुक पण मी बनवलेलं आहे. आणि एक चांगलं नाव जनरल अवेअरनेससाठी तुम्ही युट्यूबला अक्षय चोळके GA बाय अक्षय चोळके किंवा जनरल अवेअरनेस बाय अक्षय चोळके टाकलं तर एक चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल. नंबर ऑफ व्ह्यूज, लाईक्स किंवा बजेट सारखे लेक्चर पाहिले 70-70 हजार लोकांनी बजेटचे लेक्चर पाहिलेले, तर तो वाला सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवून जनरल अवेअरनेस. याच्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांचं ॲग्रिकल्चर झालेलं आहे, सारथी एज्युकेशनला म्हणताना ॲग्रिकल्चरची पंढरी म्हणतात, नंबर ऑफ AFO इथून खूप जास्त घडतात.
अराउंड महाराष्ट्रातले जेवढे एएफ असतील त्या महाराष्ट्रातल्या एएफ पैकी 60-70% 80% एएफ फक्त सारथी एज्युकेशन मधून झालेले असतात. तर हे ऍग्रिकल्चर ज्या विद्यार्थ्यांचं ऍग्रिकल्चर त्यांनाच हा सब्जेक्ट आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांना नाही. तर अशा ऍग्रिकल्चर सब्जेक्ट शिकवण्यासाठी सिद्धेश्वर कोंगे सर म्हणून ज्यांचं MSc ऍग्रिकल्चर झाले, ते स्वतः बँक ऑफ इंडियामध्ये ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून त्यांनी 1.5-2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर जॉब सोडून सारथी एज्युकेशन चालू केलं. कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर हे बुकचे ऑथर आहे. मागच्या 9 वर्षापासून शिकवण्याचा अनुभव आहे आणि भरपूर सारे एएफओ त्या केसमध्ये कोंगे सरने घडवले. दरवर्षी भरपूर मोठे एएफओ त्या केसमध्ये कोंगे सर घडवतात. तर एक मोठा शिकवण्याचा अनुभव, आणि तुम्ही युट्यूबला पण टाकून पहा, त्यांचं शिकवण्याची पद्धत ही खूप मुलांना आवडते. असे सिद्धेश्वर कोंगे सर तुम्हाला त्या केसमध्ये ऍग्रिकल्चर हा विषय शिकवतील. हेच 5 शिक्षक, जे 5 शिक्षक तुम्हाला इथे दाखवण्यात येत आहे, हेच 5 शिक्षक तुम्हाला हे 5 सब्जेक्ट त्या केसमध्ये शिकवणारे. यापैकी यापेक्षा दुसरा कोणताही शिक्षक त्या केसमध्ये इथं येणार नाही. हे 5 शिक्षक हेच तुम्हाला कम्प्लीट सोल्युशन त्या केसमध्ये देईल. आता सर फीचर्स काय असतील, ऑनलाईनचे विद्यार्थ्यांना काय भेटेल, ऑफलाईनचे विद्यार्थ्यांना काय भेटेल बघा. ऑनलाईनचे विद्यार्थी सायलेंट फीचर्स फॉर ऑनलाईन बॅचचं नाव असेल AA सिरीज बॅच 1 ऑनलाईन. लाईव्ह लेक्चर होतील, त्यानंतर ते लेक्चर वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतील. लाईव्ह लेक्चर होतील, त्यानंतर ते वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतील. फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीज, तुम्हाला टेस्ट सिरीज पण भेटेल फ्री ऑनलाईन, ज्याच्यावर तुम्ही मल्टिपल टेस्ट देऊ शकता. स्वतःला तुम्ही नेमकं आपण कुठे हे तुम्ही जज करू शकता. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, या सगळ्या गोष्टींची तयारी आपण करून घेतो. जरी तुमचं ॲडमिशन ऑनलाईन असेल तर तुमची प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू, मग इंटरव्ह्यू ऑनलाईन पद्धतीने, सोबत तुम्ही इथं आले तर ऑफलाईन पद्धतीने तुमचे इंटरव्ह्यू होतात. पर्सनल काउन्सिलिंगसाठी गुगल मीट होते, तुम्ही कॉल करू शकता आम्हाला किंवा गुगल मीटच्या माध्यमातून तुमची पर्सनल काउन्सिलिंग. डाऊट क्लिअरिंगसाठी टेलिग्राम ग्रुप बनवलेले, त्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही तुमचा डाऊट टाकू शकता. लाईव्ह लेक्चरमध्ये काही डाऊट आला तुम्ही लगेच तिथं लाईव्ह कमेंट करू शकता, तुम्हाला त्या कमेंटच्या माध्यमातून लगेच उत्तर पण भेटेल. तर तो आला एक मुद्दा. स्टडी मटेरियल मध्ये जर विचार केला, सगळ्या 5ही विषयांचे पुस्तकं तुम्हाला बॅच परचेस केल्यानंतर कुरिअरने घरी येतील. 5ही विषयांचे पुस्तकं बॅच परचेस केल्यानंतर कुरिअरने घरी येतील. क्लासरूमच्या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये भेटतील. मंथली आणि इयरली स्टडी प्लॅन तुम्हाला भेटेल. व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षाची असेल, 1 वर्षाची. लाईव्ह लेक्चर होतील, त्यानंतर ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतील, तुम्ही ते बघू शकता. 1 वर्ष ही व्हॅलिडिटी ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. हे सगळे ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठीचे फीचर्सचे बुक तुम्हाला कुरिअरने त्या केसमध्ये घरी येतील, कुरिअरने. त्यानंतर थोडंसं पुढे जाऊया इकडे. ऑफलाईनचे जे विद्यार्थ्यांना इथे येऊन करायचे, मी अशा विद्यार्थ्यांना आत्ताच या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक मेन्शन केलेली आहे. गुगल फॉर्मची लिंक, तो गुगल फॉर्म प्रत्येकाने भरा. ज्यांना ऑफलाईन करायचंय अशाने गुगल फॉर्म भरा, कारण ऑफलाईनला लिमिटेड ऍडमिशन असणार आहे. फक्त 250 ऍडमिशन आपण ह्या बॅचला घेणार आहे आणि यानंतर डायरेक्ट मे मध्ये पुढची बॅच चालू होईल. म्हणून लिमिटेड ऍडमिशन त्या केसमध्ये ऑफलाईनला असणार आहे. मग ऑफलाईनचे विद्यार्थी गुगल फॉर्म भरा, म्हणजे स्वतःचं रजिस्ट्रेशन करून ठेवा. तुम्हाला प्रेफरन्स सगळ्यात सुरुवातीला दिला जाईल. 250 नंतर तुम्हाला एकही विद्यार्थी त्या केसमध्ये घेतला जाणार नाही. बघा, कंप्लीट ऑफलाईन बॅच तुम्हाला त्या केसमध्ये भेटेल. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना AA सिरीज बॅच 1 ऑफलाईन. ह्या ऑफलाईन बॅच सोबत तुम्हाला ऑनलाईनचं ऍक्सेस पण फ्रीमध्ये दिलं जातं. म्हणजे तुम्ही 4 दिवस घरी गेले, घरून पण लेक्चर करू शकता. एखादा मुद्दा तुम्हाला क्लासरूममध्ये नाही कळाला, तुम्ही पुन्हा लॅबमध्ये बसून तेवढाच मुद्दा तुम्ही त्या मोबाईलमध्ये पाहू शकता. तर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना पूर्ण ऑनलाईनचं ऍक्सेस पण भेटतं. तर तुम्ही ते वालं लेक्चर पुन्हा पाहायचं, ते एखादं लेक्चर पुन्हा पण पाहू शकता. पर्सनल अटेन्शन टू एव्हरी स्टुडंट, प्रत्येक स्टुडंट्सला पर्सनल अटेन्शन दिलं जाईल, कारण आम्ही दिवसभर इथे अवेलेबल आहे. आम्ही दिवसभर त्या केसमध्ये इथे अवेलेबल आहे. तुम्ही आमच्याकडे कधी येऊ शकता, भेटू शकता, बोलू शकता. हे वातावरण तुम्हाला भेटेल, हे ॲटमॉस्फिअर तुम्हाला भेटेल, जे बँकिंगचं इथं हजारो विद्यार्थी बँकिंगची तयारी करता, ह्या वातावरणात तुम्हाला राहायला भेटेल. पर्सनल अटेन्शन पण तुम्हाला भेटेल. फ्री ऑनलाईन टेस्ट तुम्हाला पण आहे, त्याच्यावर तुम्ही मल्टिपल टेस्ट देऊ शकता. प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू सगळ्याच गोष्टींची तयारी करून घेतलं जाईल. सगळ्या विषयांचे बुक्स पण तुम्हाला इथले इथे ऍडमिशन झाले लगेच भेटेल. पर्सनल काउन्सिलिंगसाठी दिवसभर आम्ही अवेलेबल, तुम्ही आम्हाला भेटू शकता. डाऊट क्लिअरिंग फॅकल्टीज असेल, तुम्ही तुमचे डाऊट तिथे येऊन क्लिअर करू शकता. फ्री स्टडी रूम आणि कॉम्प्युटर लॅब, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी लायब्ररी आणि एक्झाम वगैरेसाठी कॉम्प्युटर लॅब पण इथे अवेलेबल, तुम्ही त्याचा यूज करू शकता. 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल. सपोर्ट आम्ही तुम्हाला लाईफ टाईम करतो.
व्हॅलिडिटी तुम्हाला 1 वर्ष असेल. बाकी सपोर्ट आम्ही तुम्हाला लाईफ टाईम करतो. फ्री मेंटरशिप प्रोग्राम, तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राम फ्री असेल त्या केसमध्ये. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी असतात, म्हणजे आपण विद्यार्थ्यांना ट्रेकिंगला घेऊन जातो, म्हणजे शिक्षणासोबत सोबत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी. तुम्हाला कधी खेळायला घेऊन जातो, कधी एखादा चांगला मोटिवेशनल मूवी असेल 12th फेल सारखा किंवा अजून वेगवेगळा, तर तुम्हाला अशा एखाद्या मूवीला असेल किंवा त्या केसमध्ये क्रिकेट खेळायला असेल किंवा ट्रेकिंगला असेल किंवा शैक्षणिक सहल असेल, तर ह्या गोष्टी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी शिक्षणासोबत सोबत होतात, ज्या गरजेच्या असतात. सोबत सोबत तुम्हाला क्लासची बॅग पण भेटेल, क्लासचा टी शर्ट भेटेल, क्लासचा आय कार्ड भेटेल. या सगळ्या गोष्टी ऑफलाईनच्या विद्यार्थ्याला भेटतील. या सगळ्या गोष्टी ऑफलाईनच्या विद्यार्थ्याला भेटतील. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि या सगळ्या गोष्टी ऑफलाईनच्या विद्यार्थ्याला भेटतील, जे विद्यार्थी इथं येऊन ॲडमिशन घेतील. पण त्यासाठी प्री रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, ती प्रत्येकाने भरून द्या, प्रत्येकाने भरून द्या. त्यानंतर थोडंसं पुढे गेलो. सर फीज स्ट्रक्चर कसं असेल? फीज स्ट्रक्चर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच जॉईन करायची त्या आणि जनरल बँकिंग करायची. जनरल बँकिंग म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट, तुम्हाला फक्त क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि GA हे 4च सब्जेक्ट असतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी 12,000 रुपये फीज आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट त्यांना ह्या 4 सब्जेक्ट सोबत सोबत 5वा विषय म्हणजे ॲग्रिकल्चर पण असतो, अशा विद्यार्थ्यांना 15,000 रुपये फीज आहे. जनरल बँकिंगसाठी 12,000 रुपये फी आणि इकडं AFO प्लस जनरल बँकिंगसाठी 15,000 रुपये फी ऑनलाईनच्या स्टुडंटसाठी. सर ऑफलाईन बॅचची फीज काय असेल? ऑफलाईन बॅचची फीज 30,000 रुपये असेल. ह्या 30,000 रुपयामध्ये मी तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहे. तर एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला त्या 30,000 रुपयामध्ये भेटेल. बाकी दिवसभर आम्ही पण इथे अवेलेबल आहे तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी वगैरे सगळं करण्यासाठी. ही ऑनलाईनची फीज असेल, ही 30,000 रुपये ऑफलाईनची फीज असेल. ऑफलाईनमध्ये एवढ्या सगळे फीचर्स म्हणजे तुम्हाला 5 विषयांचे बुक्स असेल, लॅब असेल, कॉम्प्युटर लॅब असेल, बॅग असेल, टी शर्ट असेल, अजून वेगवेगळ्या गोष्टी असेल, ह्या सगळ्या तुम्हाला त्या केसमध्ये ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना भेटतील. बघा ह्या 5 सब्जेक्टचे बुक आहे. लॉजिकल रिझनिंग असेल, ॲग्रिकल्चर असेल, जनरल अवेअरनेस असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, इंग्लिश असेल, तर हे 5 सब्जेक्टचे बुक त्यांना भेटेल. ज्या मुलांचं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट त्यांना 5 सब्जेक्टचे बुक, ज्यांचं जनरल ग्रॅज्युएट त्यांना 4 सब्जेक्टचे बुक त्या केसमध्ये भेटेल. बॅच कधी चालू होते? तर त्या केसमध्ये आपली बॅच चालू होते, नीट लक्षात घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग करायची अशा विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करून ठेवायला सांगा. 15 जानेवारी 2026ला आपली बॅच चालू होते. सकाळी 7:30 वाजता ही बॅच असेल. याच्यामध्ये डेली बेसिसवर 4 लेक्चर आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी डेली बेसिसवर 5 लेक्चर त्या केसमध्ये होतील. तर 15 जानेवारीला ही बॅच आहे. हाऊ टू परचेस? ऑफलाईनचे विद्यार्थी गुगल फॉर्म भरून द्या आणि तुम्ही डायरेक्ट बॅच चालू HVC इथे येऊ शकता आणि त्या केसमध्ये बॅच तुम्ही परचेस करून घेऊ शकता. ऑनलाईनचे विद्यार्थी सारथी एज्युकेशन नावाचं प्ले स्टोअरला आपलं ॲप आहे. हे ॲप इन्स्टॉल करून ठेवू शकता. त्या इन्स्टॉलमध्ये तुम्हाला बॅचेस दिसेल, त्या बॅचेस तुम्ही तिथे जाऊन परचेस करून घेऊ शकता. 1 जानेवारी नंतर निवांत तुम्ही परचेस करू शकता. 15 जानेवारी बॅच चालू होणार आहे. ऑनलाईनचे विद्यार्थी, ऑनलाईनसाठी कोणतंही लिमिटेशन नाही, किती पण बॅचेस तुम्ही कितीही विद्यार्थी ऑनलाईनला ॲडमिशन घेऊ शकता. ऑफलाईनसाठी ते लिमिटेशन्स आहे. इकडे गेलो तर इथं कोर्सेस असतं. ऑनलाईनचे विद्यार्थी सांगतो इथं कोर्सेस आहे, तिकडे बॅचेस दिसेल, तुम्ही ते बाय करून घेऊ शकता. सोबत प्रत्येकाने अतिशय महत्त्वाचं म्हणजे बँकिंगची तयारी करताय तर हाऊ टू अटेंड डेमो लेक्चर. ऑनलाईनचे डेमो लेक्चर हे यूट्यूबला होतील 15 तारखेपासून. ऑफलाईनचे डेमो लेक्चर डायरेक्ट इथं सारथी एज्युकेशन छत्रपती संभाजीनगरच्या ब्रांचला होईल. जे काही ऑफलाईनचे डेमो लेक्चर असतील हे इथं ऑफलाईनच होतील. ऑनलाईनचे डेमो लेक्चर हे यूट्यूबला होतील. पण सोबत डेमो लेक्चर पाहण्यासाठी सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, ज्याच्यावर 57,500 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे. हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. सोबत तुम्ही ज्या यूट्यूबवर ही व्हिडिओ पाहताय, ज्या यूट्यूब चॅनलला ही व्हिडिओ पाहताय, त्या यूट्यूब चॅनलला 1,31,000 प्लस सबस्क्रायबर आहे. हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अधिक माहिती ह्या यूट्यूब चॅनलवर आणि ह्या टेलिग्राम चॅनलवर त्या केसमध्ये तुम्हाला अधिक माहिती, याच्यापेक्षा अजून डिटेलमधली माहिती तिथं तुम्हाला भेटेल. तर प्रत्येकाने हे यूट्यूब चॅनल, हे टेलिग्राम चॅनल आणि हे यूट्यूब चॅनल जॉईन करून ठेवा. सोबत तुम्हाला काही डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर हा क्लासचा नंबर आहे, तुम्ही याच्यावर कॉल करू शकता. टेक्निकल हेल्प काही पाहिजे असेल ॲपच्या रिलेटेड तर हा टेक्निकल टीमचा नंबर आहे, तुम्ही याच्यावर कॉल करू शकता. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, 15 जानेवारी 2026ला आपली बॅच चालू होते. बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने असणार आहे. सोबत ऑनलाईनचे विद्यार्थी डायरेक्ट यूट्यूबला लेक्चर पाहून नंतर बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता.
ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी प्री रजिस्ट्रेशन गरजेचे आहे, कारण लिमिटेड सीट्स आणि ऑफलाईनच्या आता इथून पुढं लिमिटेड बॅचेस त्या केसमध्ये असणार आहे. म्हणून ॲडव्हान्समध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून ठेवा, गुगल फॉर्म भरून ठेवा. 15 जानेवारी 2026ला सकाळी 7:30 वाजता ही बॅच चालू होईल, छत्रपती संभाजीनगर येथे, सारथी एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर येथे. तर आपण सगळे जे काही ऑनलाईनचे विद्यार्थी असतील ते तर यूट्यूबला डेमो लेक्चर आणि ऑफलाईनचे विद्यार्थ्यांना इथं डेमो लेक्चर पाहायला भेटेल. तर आपण सगळे भेटूया 15 जानेवारी 2026ला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये AA सिरीज बॅच 1 ह्या सारथीच्या नवीन इनिशिएटिव्हमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद.